जगभरावर कोरोनाचं संकट आलेलं असताना अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण बेरोजगार झाले। मात्र या संकटाच्या काळात देखील काहींना जे आहेत ते वेगवेगळ्या कल्पना सुचल्या। बेरोजगार झाल्यावर त्यांनी त्यांच्या नवीन कल्पनांमधून आपले नवीन व्यवसाय जे आहेत ते सुरू केले। अशाच प्रकारचा एक मेकॅनिकल इंजिनियर जो आहे पुण्यातला, त्याने आता आपला कोरोनामध्ये जॉब गेल्यानंतर स्वतः ई सायकल जी आहे, इलेक्ट्रॉनिक सायकल जी आहे ती तयार करायला सुरुवात केली। आणि त्याने नेमकी ही सायकल जी आहे ती कशी बनवली आहे, काय याच्या मागचं संकल्पना आहे पाहू। आपल्या सायकलमध्ये LED डिस्प्ले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड, त्याच्यानंतर आतापर्यंत चालवलेले किलोमीटर्स आणि बॅटरी इंडिकेशन दिसतं। सायकलला हेडलॅम्प आणि टेल लॅम्प सुद्धा आहे। त्याच्यानंतर पेडल असिस्टची सोय आहे की जेणेकरून तुम्ही जर का पेडल मारताय तर तुम्हाला पायावरती ताण न येता आरामशीर तुम्ही ते सायकल चालवू शकता। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लिथियमची बॅटरी आहे 12.5 AH ची। त्याच्यानंतर कार्गो असेल, तुमचा काही सामान न्यायचं असेल त्याच्यासाठी कॅरियर मागच्या साईडला दिलेलं आहे। आणि सायकलला दोन्ही इथे डिस्क ब्रेक आहे, सस्पेन्शन दिलेलं आहे की तुम्हाला चालवताना एकदम कम्फर्ट मिळण्यासाठी। किती जण सीट्स आहेत, किती जण बसू शकतात? जवळजवळ ही सायकलची कॅरिंग कॅपॅसिटी 120 किलो पर्यंत आहे। सिंगल पर्सन ॲडल्ट असेल तर एक माणूस त्याच्यावरती बसून आरामसे चालू शकतो, आणि जर का लहान मुलं असतील तर दोघं जण लहान मुलं त्याच्यावरती शाळेतली जाऊ शकतात। साधारण कितीपर्यंत खर्च आलाय? साधारण आतापर्यंत मी R&D आणि हे करून साधारण एक 5 लाखापर्यंत खर्च आला। तर त्याच्यासाठी मी एका बँकेतनं पहिल्यांदा लोन सुद्धा घेतलं होतं, तर आणि त्याच्यानंतर मला एक इन्व्हेस्टर सुद्धा मिळाला। किती सायकल डेव्हलप केल्या जातात? आत्तापर्यंत आम्ही 10 सायकल डेव्हलप केलेल्या आहेत। त्याच्यातल्या 4 सायकली लोकांना दिल्या आहेत आणि त्यांना त्या वापरून खूप आनंद होते। सायकल असल्यामुळे याची मान्यता RTO कडनं किंवा RTOच्या कुठलेही नियम अटी लागणार काय? सायकल असल्यामुळे ह्याच्यावरती RTOचे कुठले नियम आणि अटी लागणार नाहीत। ह्याचा स्पीड हा 25 किलोमीटर ते 30 किलोमीटरपर्यंतचाच असतो, त्यामुळे RTOचे ह्याच्यामध्ये किंवा इन्शुरन्सची ह्याच्यामध्ये काही गरज पडत नाही। किती लोकांची कन्सेप्ट आहे, किती लोक आहेत तुम्ही? आत्ता सरी मी सध्या एकटाच आहे, माझी सिंगल पर्सन कंपनी आहे आणि मी ह्याच्यावरती काम करतोय।